माझं नाव सतलज तेरे देसाई आहे. मी पनवेलला राहते. मी मॅडमकडे आले होते कारण मला थायरॉईड आहे बरेच वर्ष, साधारण 15-1 वर्ष, आणि मला थायरॉईडच्या गोळीपासून सुटका हवी होती आणि त्याच्यासाठी मी आले होते मॅडमकडे. आणि तेव्हापासून म्हणजे आधी होणारा प्रॉब्लेम्स म्हणा किंवा चिडचिड म्हणा किंवा माझी एन्झायटी म्हणा, ह्या गोष्टी त्या नॉर्मल आहेत माझ्या आयुष्यातल्या, हे मला तेव्हा फारच ठाम समज होता माझा तसा, की तसंच ते असायला पाहिजे. मॅडमकडे आल्यानंतर या गोष्टीमध्ये आता फरकही पडू शकतो हे मला लक्षात आलं. हे माझ्या लक्षात आलं की खाण्यापिण्याने चेहऱ्यावर जे काही त्याला कांती म्हणतात किंवा सतेज कांती, ती कशी येते हे समजायला लागलं. माझ्या हे लक्षात यायला लागलं की चिडचिड करणं ही नॉर्मल गोष्ट नाही आहे. ते खाण्यापिण्याने चेंज होऊ शकतं. किंवा माझ्या BP असेल समजा, तर BP जास्त होतं थोडं, ते आता कमी झालंय. माझ्या केसमध्ये केस गळण्याचं प्रमाण खूप होतं. माझी स्किन खूप ड्राय होती, हेही आता प्रमाण कमी व्हायला लागलंय हळूहळू. आणि मला असं वाटतंय की ओव्हरऑल आत्ता ज्या पद्धतीने चाललंय त्याच्यानुसार नक्कीच पुढे होऊन फरक पडेल आणि माझी गोळी नक्की बंद होईल. आपण TSH जेव्हा चालू केली ती ट्रीटमेंट तेव्हा किती होतं, काही आठवतंय? TSHची लेवल साधारण 16-17च्या आसपास होती आणि आता ती लेवल आली आहे 3 वर. आणि गोळीचा डोस गोळीचा डोसही कमी झालाय आता माझा 75 mg ची ऑलरेडी आता 25. आता पुढचं गोल काय आहे तुमचं? शेवटी मला गोळी बंद करायची आहे आणि ओव्हरऑल हेल्थ हवी आहे. आणि तुम्ही ट्रेकला जाणार आहात, आता त्याची तयारी कुठपर्यंत आली आहे? सो आता मला जून-जुलैच्या एंडला ट्रेकला जायचं आहे आणि त्याच्यासाठी जे काही लागणार आहे त्याच्यासाठी मी आता तयारी करते आणि मॅडम मला त्याच्यासाठी मदत